नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे आप्पे। आता याआधी आपण तांदळाच्या पिठाचे आप्पे पाहिले, नंतर रव्याचे आप्पे पाहिले, परत आज ना आपण ज्वारीच्या पिठाचे आप्पे करूयात। तर मुलं काय करतात, ज्वारीची भाकरी खात नाहीत, चपाती म्हणतात, मग त्यांना ज्वारी त्यांच्या पोटात जात नाही, ज्वारीचं पीठ म्हणा भाकरी म्हणा, मग त्यांना ज्वारीपासून जे पौष्टिक गुणधर्म आहेत ज्वारीचे ते त्यांना भेटत नाहीत। मग त्यांना ते भेटण्यासाठी ना आपण ज्वारीच्या पिठापासून आज असे आप्पे करूयात। तर खूप छान होतात। तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले, 1 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे पाऊण वाटी, आणि पाणी मी इथे 1 वाटीच घेतले, पण आपल्याला आणखीन पाणी नंतर लागणार आहे, पिठात जसं लागेल तसं। तेल घेतल्यानंतर आप्पे पात्रा टाकण्यासाठी लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, मीठ, तीळ घेतलेत, आणि इथं ना मी सोडा, खायचा सोडा असतो का आपला, तो एक पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा घेतलाय प्रमाण। एवढ्या आपल्या ज्वारीच्या पिठाला ना एवढा अर्धा चमचा, पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा लागतो प्रमाण। आणि तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि नंतर 2 कांदे पण आपण टाकणार आहोत, ते कांदे कट करायचे राहिलेत म्हणून तुम्हाला दाखवले नाहीत। आणि माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हती, जर तुमच्याकडे कोथिंबीर गाजर वगैरे असेल तर तुम्ही ते टाकू शकता, पण माझ्याकडे आज नव्हतं, भाजीपाला संपला होता सर्व काही, मग त्यामुळे ते नव्हतं भाज्याकडून टाकायला, माझ्याकडे गाजर आणि कोथिंबीर दोन्ही पण नव्हतं, मग मी काही टाकलं नाही। तर तुम्ही असेल तर टाका। तर मी आता इथं काय घेतले, ज्वारीचं पीठ घेतले, त्यात रवा घेतलाय, नंतर मीठ टाकलं, नंतर हळद, आपलं धने जिरे पूड आणि लाल तिखट, हे कोरडे जे आहे ना ते सर्व मिक्स करायचं, फक्त सोडा टाकायचा नाही, आता सोडा आपल्याला नंतर टाकायचा आहे। आणि तीळ घेतलेत का, त्यातले निम्मे तीळ याच्यात टाकायचे आणि निम्मे तीळ नंतर ठेवायचे, आपल्याला कोथिंबीर नाही, मग आपले आप्पे त्याला छान दिसावे म्हणून आपण निम्मे तीळ नंतर तेलात टाकणार आहोत आपले आप्पे करताना, व त्याला दिसावे बाहेरून पण म्हणून निम्मे तीळ आधी टाकून निम्मे नंतर आपण टाकणार आहोत। तर जसं डेकोरेशन, एक कोथिंबीर नाही गाजर नाही, मग जरा छान दिसावे म्हणून आपण त्या तिळाचं डेकोरेशन करणार आहोत। तर इथं मी दही टाकलेलं आहे, तर आता दही टाकलं चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण किती पाणी बसतंय ते नंतर आपल्याला त्याशिवाय समजणार नाही दही किती घट्ट आहे पातळ त्यानुसार। तर आता माझं दही जरा मीडियम होतं, जास्त पातळ पण नव्हतं जास्त घट्ट पण नव्हतं, तर 1 पाऊण वाटी दही टाकले मी। आता त्याच्यात पाणी टाकते, तर सुरुवातीला अर्धी वाटी टाकून घेतलं मिक्स करून, आणखीन लागते वाटलं असं, नंतर आणखीन अर्धी वाटी टाकले, बरोबर मला ना 1.5 वाटी पाणी लागले मला, एवढं 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यासाठी पाऊण वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी लागलं। तर मी आता हे मिक्स करून ठेवते, आणि सोडा आपण नंतर टाकणार आहोत। कांदा कट करूच तर आता हे पीठ असंच ठेवते, 1-2 मिनटं फक्त आपला रवा थोडा भिजूच तर, जास्त वेळ नाही ठेवायचा, कांदा फक्त कट करूच तर बरोबर 1.5 वाटी पाणी लागलं। आणि ह्याच्यात गाठी होतात, त्याच्यामुळे हाताने तुम्ही गाठी चांगल्या मोडून घेऊ शकता, मी हातानेच नंतरच्या व्यवस्थित मिक्स करून गाठी मोडून घेतल्या त्याच्या। तर आता पीठ आपलं मिश्रण तयार आहे, 1.5 वाटी पाणी लागलं बरोबर, अर्धी वाटी तसंच राहिलं ते, तुम्हाला पीठ दाखवते कसं केलं ते, अशा प्रकारे आपलं केकचं असतं का त्याप्रमाणे। तर आता असंच ठेवूया आपण हे साईडला, ह्याच्यात सोडा आणि कांदा नंतर टाकूया। आता कांदा कट करून घेऊ आपण, आणि कांदा कट केला की कांदा टाकू, कांदा मिक्स करू बारीक कट करून, आणि नंतर आपण सोडा टाकू। तर आपला कांदा झाला आहे कट, आता मी तोपर्यंत आप्पे पात्र गरम करायला ठेवले, कांदा मिक्स करून घेते। तर तुम्ही कोथिंबीर गाजर असेल तर तुम्ही तीळ नाही टाकले तरी चालतील, पण माझ्याकडे गाजर आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी तीळ घेतले। तर आता हे चांगले मिक्स करून घेते। तर खूप छान झाले आप्पे माझे, मुलाला पण आवडले, त्याने पण खाल्ले। आणि ज्वारीचं पीठ माझा पण मुलगा भाकरी खात नाही, त्याला 2 टाईम चपातीच लागते, मग अशा प्रकारे ज्वारीपासून पदार्थ करून आपण मुलांना खायला दिले तर मुलांच्या पोटात पण ज्वारीचे सर्व गुणधर्म जातात। तर आता आपण सोडा टाकून घेऊ, थोडंसं किंचितसं पाणी टाकू आणि ते मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे जर सोडा नसेल तर तुम्ही इनो टाकलं तरी चालेल, 1 अर्धा चमचा ह्याच्यात। तर चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपण आप्पे पात्र गरम झाले, त्यात तेल टाकू थोडं सर्व ह्याच्यात आप्पेच्या, आणि त्याच्यातनं थोडे तीळ टाकू, कारण आपल्या आप्प्याला दोन्ही साईडनं पण तीळ बाहेरून पण दिसावे, आपण आत टाकलेत पण ते बाहेरून छान दिसावं म्हणून, आपल्याकडं कोथिंबीर नाही म्हणून। तर आता मी तीळ टाकून घेतले, आता यात आप्पे टाकते, आणि आता गॅस बारीक करायचा, आता अजिबात मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरच आपले आप्पे घ्यायचे हे करूनच, कारण चांगलं आप्पे पात्र गरम झाले आपलं। तर सुरुवातीला मध्ये टाकायचं नाही मिश्रण कधी पण, कारण मधलं जास्त गरम झालेलं असतं, तर ते चांगलं गरम झाले आपण, तुम्ही पाहू शकता तीळ कसे तेलात तडतड उडून बावर यायला लागलेत, त्यामुळे पटपट टाकूया आपण मिश्रण, म्हणजे तीळ उडून बाहेर येणार नाहीत। तर आता गॅस बारीक करू आपण, मगाशीच केला आहे आपण। आणि आता हे ओलं खालच्या साईडनं तीळ टाकलेत आप्याला, पण वरच्या साईडनं पण दिसावे म्हणून आता हे ओलं आहे तोपर्यंतच त्याच्यावर वरून पण असे तीळ आपण
टाकून घेऊ आणि आता याच्यावर झाकण टाकून एक 5-6 मिनटाची त्याला चांगली वाफ देऊ आपण. तर मी काय अंदाजेच उघडून पाहिलं, नंतर 5-6 मिनटं झाले की नाहीत ते पाहिलंच नव्हतं मी, त्यामुळे जरा मला थोडंसं ओलसर वाटलं ते, पण मी नंतर उलटलं, जाऊ द्या म्हटलं काय होत नाही, आणखीन थोड्या वेळ ठेवायला पाहिजे होतं, 1 मिनिटभर तरी, पण उलटायला लागलं म्हणून मी घेतलं चमच्याच्या साह्याने उलटून. तर हे ज्वारीचं पीठ ना जरासं लूज राहतं. आपण तांदळाचं पिठाचे किंवा रव्याचे कसे असे कडक होतात तसे होत नाहीत, ज्वारीच्या पिठाचे असे मऊ मऊ होतात, पण छान लागतात खायला. आपण सोडा टाकल्यामुळे ते स्पंजी होतात, पीठ काही लागत नाही आतून. तर मी त्याला उलटून घेतलं, वाटलं तर डबल आणखीन शेकून घेते परत चांगलं, खालच्या वरच्या साईडनं पण डबल. तर असे सर्व आपले उलटून घेऊ आपण चमच्याच्या साह्याने. थोडं 1 मिनटं आणखीन ठेवलं असतं तरी चाललं असतं, खालून काही एवढं करपलं नव्हतं. तर आता झाकण टाकूया आपण आणि आणखीन 5 मिनटाची वाफ देऊया आपण याला. तर तुम्ही 5 मिनटांनी नंतर पाहू शकता. आणि एक आप्पेनंतर तुम्हाला मी असे हे पण करून दाखवते किती जाळीदार झाला आहे ती. तर आपल्या खालच्या साईडने आता चांगला कलर आला, तांबूस दिसायला खालूनच उलटत, आणि मी ह्यानेच उलटण्याचा प्रयत्न केला पण उलटली नाही, ती चमच्यानेच उलटली जातील. अशा प्रकारे आता खालून छान कलर आला. आता वरच्या साईडने पण आपण जरा गडबड केली ती मगाशी, पण तुम्हाला थोडं शेकून देऊ आणखी 30 सेकंद वरून पण. अशा प्रकारे आपले आप्पे मस्त असे आपण करून घेऊ सर्व काही. तर एवढ्या पिठामध्ये ना माझे 3दा म्हणजे 36 आप्पे झाले माझे. पण एक बॅच खाण्यात आली सुरुवातीची, लगेच मुलांनी खाल्ली, आणि नंतर शेवटला तुम्हाला दाखवलेत ते 2 बॅचेस आहेत. तर तेवढ्या पिठामध्ये ना 36 आप्पे तयार झाले आपले. मग तुमची वाटी किती लहान मोठी आहे त्यानुसार कमी जास्त आप्पे होऊ शकतात. तर अशा प्रकारे खूप टेस्टी होतात, खूप छान आणि पौष्टिक. मुळात आपण मुलांना पौष्टिक देण्याचा प्रयत्न करायचा आता सुट्ट्याच्या दिवसात तरी मुलांना. दररोज डब्याला टिफिनला आपण देतोच, पण शाळेच्या टायमिंगला असं वेळ काढून आपल्याला असं करायला येत नाही सकाळच्या काही गडबडीत. तर आपले आप्पे तयार झालेत सर्व काही. तर ह्यातले खाण्यात आले काही. तर मग कसे झालेत आप्पे ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पाहू शकता किती जाळीदार झालेत ते. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.